जो प्रेमाचा विषय आहे तो आपल्याला जमणार नाही, प्रेमात पडणार नाही, मला नको ते उगा सुचत नाही। और वो जो लाल वाला बटन है उसमें भूकंप लेके आओ या फिर भूचाल, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए। तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरील नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर भावांनो, आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती जर का पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा। तर आजचा व्हिडिओ एडिट करण्यासाठी तुम्हाला अलाइट मोशन ॲपची गरज लागणार आहे। जर तुमच्याकडे अलाइट मोशन ॲप नसेल तर मी आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, तिथनं ते तुम्ही अलाइट मोशन ॲप असेल तो डाउनलोड करून घ्यायचा आहे। तर मी तुम्हाला आपल्या ऑल मटेरियलमध्ये बिटमार्क आजचा दिलेला आहे, तो बिटमार्क तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे। बघू शकता अशा प्रकारचा बिटमार्क मी दिलेला आहे तुम्हाला। तर ह्यात तुम्हाला जस्ट आपल्या सर्व ग्रुपच्या बॅकग्राऊंडला एक इमेज ॲड करायची आहे। त्यासाठी तुम्हाला सुरुवातीला येऊन एकदा प्लसवरती टच करायचं आहे, नंतर मीडियाच्या ऑप्शनवरती जाऊन तुम्हाला येते आपल्या जी इमेज आहेत बघू शकता येते अशा प्रकारे ॲड करून घ्यायचे। नंतर अशा प्रकारे होल्ड प्रेस करून बॅकग्राऊंडला आणायचं आहे, बघू शकताय तुम्ही अशा प्रकारे। आता पहिली जी इमेज आहे बघू शकताय ती अशा प्रकारे बघू शकता आपल्या 6.10 सेकंदा एवढी वाढवून घ्यायची बॅकग्राऊंडची इमेज अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही। नंतर जी इमेज ॲड केली आहे बघू शकता येते त्यात तुम्हाला एक इफेक्ट ॲड करायचा आहे। त्यासाठी इफेक्टवरती जाऊन तुम्हाला येते सॅच्युरेशन अँड व्हायब्रन्स नावाचा जो इफेक्ट आहे तो इथे ॲड करायचा आहे तुम्हाला। नंतर ह्यात तुम्हाला सॅच्युरेशन असेल ती -100% करून टाकायचे। नंतर ह्याची ब्लेंडिंग अँड ऑपोसिटी असेल ती तुम्हाला इथे अशा प्रकारे 25% ठेवायची। अशी एवढं झाल्यानंतर जस्ट तुम्हाला सर्व ग्रुपच्या बॅकग्राऊंडला इमेज ॲड करायचे। नंतर 6.10 सेकंदावरती येऊन पुन्हा आपली एक इमेज ॲड करायची इथं अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही। नंतर ह्याची लेंथ असेल ती आपल्या BT प्रमाणे वाढवून घ्यायची। नंतर अशा प्रकारे होल्ड प्रेस करून बॅकग्राऊंडला आणायचे, बघू शकताय। अशाच प्रकारे सर्व ग्रुपचे बॅकग्राऊंडला एक एक इमेज असेल ते ॲड करून घ्यायचे तुम्हाला। नंतर अशा प्रकारे इमेजला फिल कंपोजिशन एरिया करून घ्यायचा आहे तुम्हाला। तर बघू शकता आपले बॅकग्राऊंडचे इमेज आहेत ते ॲड झालेले आहेत। नंतर सर्व बॅकग्राऊंडची इमेजला तुम्हाला एक इफेक्ट आहे तो अशा प्रकारे ॲड करून घ्यायचा आहे, सॅच्युरेशन अँड व्हायब्रन्स नावाचा। नंतर तो इफेक्ट अशा प्रकारे इथनं कॉपी करून घ्यायचा आहे तुम्हाला। इथे सर्व इमेज तुम्हाला ब्लेंडिंग अँड ऑपोसिटी असेल ते इथे 25% ठेवायचे बॅकग्राऊंडच्या इमेजची। पहिल्यांदा ऑपोसिटी असेल ते अशा प्रकारे 25% ठेवायचे तुम्हाला। नंतर नाही इफेक्ट असेल तो अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायचा आहे सर्व इमेजमध्ये। तर बघू शकता आपले सर्व बॅकग्राऊंडचे इमेज आहेत ते ॲड झालेले आहेत। आता तुम्हाला ग्रुपमध्ये फोटो ॲड करायचा आहे, त्यासाठी पहिल्या ग्रुपवरती येऊन तुम्हाला अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही। नंतर तुम्हाला इथे एडिट ग्रुप करायचा आहे, अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही। ह्यात जो तुम्हाला सेकंड नंबरला जो ग्रुप दिसतोय बघू शकताय त्याच्यावरती टच करायचं आहे। पुन्हा एकदा तुम्हाला एडिट ग्रुपवरती जाऊन जो खालचा मी रेक्टँगल दिला आहे बघू शकताय तो इथे डिलीट करून घ्यायचा आहे तुम्हाला। नंतर सुरुवातीला येऊन एकदा प्लसवरती टच करून आपली जी इमेज आहे बघू शकताय ती येथे ॲड करून घ्यायची तुम्हाला। नंतर इमेजला असेल ते अशा प्रकारे फिल कंपोजिशन एरिया करून बॅकग्राऊंडला आणायचा आहे, बघू शकताय तुम्ही अशा प्रकारे। नंतर ह्याची लेंथ असेल ती आपल्या शेवटपर्यंत वाढवून घ्यायची। नंतर इमेज अशा प्रकारे लहान करून अशा प्रकारे व्यवस्थितपणे येते ॲडजस्ट करून घ्यायची आहे तुम्हाला। तर बघू शकताय आपली इमेज जी आहे ते ॲड झालेली आहेत। नंतर अशा प्रकारे बॅक निघायचं आहे तुम्हाला। बघू शकता आपला जो पहिला ग्रुप आहे त्यात इमेज ॲड झालेले आहेत।
नंतर जो आपला सेकंड ग्रुप आहे बघू शकताय तुम्ही, त्यावरती जाऊन तुम्हाला इथे ग्रुपला जो आहे तो इथे एडिट करायचा आहे. नंतर ह्यात पण तुम्हाला एक ग्रुप दिसून येणार आहे सेकंड नंबरला, तो इथे एडिट करायचा आहे तुम्हाला. त्यासाठी जो बॅकग्राऊंडला मी रेक्टँगल दिलेला आहे तो इथे डिलीट करून घ्यायचा आहे. डिलीट झाल्यानंतर जस्ट तुम्हाला एक इमेज ॲड करायची इथं अशा प्रकारे. नंतर इमेजला अशा प्रकारे बॅकग्राऊंडला आणायचं आहे तुम्हाला. नंतर मी इमेज असेल ती अशा प्रकारे व्यवस्थितपणे शेपमध्ये तुम्हाला इथे ॲडजस्ट करून घ्यायची आहे. बघू शकता आपली सेकंड ग्रुप पण अशा प्रकारे एडिट झालेला आहे. बघू शकता आपले सुरुवातीचे 2 ग्रुप एडिट झालेले आहेत. त्यानंतर जो आपला तिसरा ग्रुप आहे बघू शकता तुम्ही अशा प्रकारचा, त्याच्यावरती टच करून तुम्हाला इथे एडिट ग्रुप करायचा आहे. नंतर सगळ्यात खालचा जो रेक्टँगल आहे बघू शकता तो इथे डिलीट करून घ्यायचा आहे तुम्हाला. नंतर इमेज ॲड करायची आहे तुम्हाला अशा प्रकारे. बघू शकताय तुम्ही अशा प्रकारे लेंथ असेल ती अशा प्रकारे शेवटपर्यंत वाढवून इमेजला अशा प्रकारे होल्ड प्रेस करून बॅकग्राऊंडला आणायचं आहे तुम्हाला. नंतर इमेज जी असेल त्याच्या प्रकारे फिल कंपोजिशन एरिया करून तुम्हाला हवी अशी तुम्ही ॲडजस्ट करू शकता अशा प्रकारे. बघू शकताय तुम्ही. तर बघू शकताय आपली जी इमेज आहे बघू शकताय ती इथे ॲड झालेली आहे. त्यानंतर ह्याच्या पुढचा जो ग्रुप आहे तो पण अशाच प्रकारे तुम्हाला एडिट करायचा आहे. त्यासाठी एडिट ग्रुपवरती जाऊन तुम्हाला इथे सगळ्यात खालचा जो ग्रुप आहे बघू शकता शेप आहे तो इथे डिलीट करून घ्यायचा आहे तुम्हाला पहिल्यांदा. नंतर मीडियावरती जाऊन आपला जो फोटो असेल तो अशा प्रकारे फिल कंपोजिशन एरिया करून अशा प्रकारे बॅकग्राऊंडला आणायचा आहे तुम्हाला. नंतर ह्याची लेंथ आपल्याला अशा प्रकारे वाढवून इमेजला व्यवस्थितपणे अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे तुम्हाला पहिल्यांदा. नंतर अशा प्रकारे बॅक निघून यायचं आहे तुम्हाला. तर बघू शकता हा जो ग्रुप आहे तर तुम्ही बघू शकता हा जो सेकंड ग्रुप आहे बघू शकता तुम्ही, त्याच्यावरती टच करून तुम्हाला इथे एडिट ग्रुपचं ऑप्शन शो होऊन जाणार आहे. नंतर ह्यात तुम्हाला जी बॅकग्राऊंडचा शेप आहे बघू शकताय तो इथे डिलीट करून घ्यायचा आहे. नंतर इथे पण तुम्हाला एक इमेज ॲड करायची आहे. साठी अशा प्रकारे इमेज ॲड केल्यानंतर जस्ट तुम्हाला इमेजला अशा प्रकारे बॅकग्राऊंडला आणायचं होल्ड प्रेस करून. नंतर इमेजला अशा प्रकारे व्यवस्थितपणे अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायची आहे तुम्हाला. नंतर एकदा अशा प्रकारे बॅक निघायचं आहे तुम्हाला. तर बघू शकता आपला जो फोटो आहे तो इथे ॲड झालेला आहे ग्रुपमध्ये. नंतर आपला जो शेवटचा ग्रुप राहिला आहे त्याला पण आपल्याला अशा प्रकारेच एडिट करायचा आहे. नंतर सगळ्यात खालचा जो शेप आहे तो इथे डिलीट केल्यानंतर आपल्याला जी इमेज आहे बघू शकता आपली ती इथे अशा प्रकारे फिल कंपोजिशन एरिया करून घ्यायची आहे. नंतर इमेजला अशा प्रकारे होल्ड प्रेस करून बॅकग्राऊंडला आणायचा आहे. नंतर इमेज व्यवस्थितपणे इथे ॲडजस्ट करून घ्यायची आहे तुम्हाला पहिल्यांदा. त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे 6.10 सेकंदावरती येऊन तुम्हाला एकदा प्लसवरती टच करायचा आहे. नंतर मी तुम्हाला ऑल मटेरियलमध्ये एक ओव्हरले व्हिडिओ दिला आहे, तो ओव्हरले व्हिडिओ इथे ॲड करायचा आहे तुम्हाला. अशा प्रकारचा ओव्हरले व्हिडिओ मी दिलेला आहे तुम्हाला, तो व्यवस्थितपणे इथे ॲड करून घ्यायचा आहे तुम्हाला. त्यानंतर ह्याची ब्लेंडिंग आणि ऑपोसिटी असेल ती अशा प्रकारे स्क्रीन करून घ्यायची आहे तुम्हाला. बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला दिसून येणार आहे. ही जी लेअर असेल ओव्हरलेची ती इथनं कॉपी लेअर करून घ्यायची आहे तुम्हाला आणि प्रत्येक बीटवर असेल ती अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायची आहे तुम्हाला. तर बघू शकता आपला जो आजचा व्हिडिओ आहे तो इथे तयार झालेला आहे. मला नको ते उगाच टेन्शन आहे त्याने काहीच सुचत. तर भावांनो आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती जर का पहिल्यांदाच आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. त्यानंतर तुम्हाला एकदा बॅक करून येते शेअरच्या ऑप्शनवरती टच करून आपला जो आजचा व्हिडिओ आहे तो इथनं एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे तुम्हाला.